आणि वरती आल्यानंतर सगळ्यात आधी गाडी पार्किंग करून आता आपण जाणार आहोत रूम बघण्यासाठी. आणि ही जी पार्किंग आहे ना, ही पार्किंग लातूरकरांची आहे, कारण की इकडे सगळ्यात जास्त गाड्या आपल्या लातूरच्या असतात. समोर हे बघा MH22, MH13, इकडे बघा ही एर्टिगा आहे MH24, आणि या साईडला ही आपली, म्हणजे जास्तीत जास्त करून आपल्या लातूरच्या गाड्या असतात इकडे. जाऊया आधी रूम बुक करूया, भेटते का नाही बघूया. माझ्या पाठीमागे जी दिसते तुम्हाला ही जाळी, इकडून रूमसाठी लाईन असते. आणि आता आम्ही जाऊन इन्क्वायरी करून आलो, पण त्यांनी सांगितलं आहे की आताच रूम बुकिंगची जी प्रोसेस होती ती बंद केली आहे, कारण की रूम सगळे अलॉट केलेले आहेत. तर थोड्या वेळानंतर कळेल की रूम अलॉट करणार आहेत का नाही. त्याच्यामुळे आता आम्ही निर्णय घेतला आहे की आता गाडीकडे जाऊया, केस वगैरे काढूया, आणि त्याच्यानंतर मग दर्शनाला पण लावूया. आणि पुन्हा एकदा आमचा प्लॅन चेंज झाला. काय माहिती आहे का, आम्ही चाललो आता केस काढायला, टकली करायला, कारण की रूम काय भेटला नाही. त्याच्यामुळे आता केस काढून डायरेक्ट दर्शनाला जायचा प्लॅन ठरलेला आहे. आता आम्ही इकडे ना टकली करणार आहे, सगळ्यांची टकली. आता आम्ही सर्वांनी केली टकली, सगळ्यांनी टकली केली. आणि ना आता आम्ही दर्शनाला चाललोय. आता गाडीमध्ये सगळे कपडे वगैरे ठेवलेत. आता मोबाईल पण इकडेच ठेवावा लागेल. बघूया जिथपर्यंत मोबाईल जातो तिथपर्यंत एक मोबाईल घेऊन जाणार आहे. त्याच्यानंतर मग मोबाईल लॉकरमध्ये, आणि नंतर दर्शन. आणि आता 8 वाजताचं दर्शन आहे ॲक्च्युली. बघूया किती वेळामध्ये दर्शन होतं आपलं. आता आपली भेट होईल दर्शनाच्या नंतर. ओके, व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. दर्शनाला लाईनीला चाललोय. त्याच्या आधी देवाला दिवा लावूया, कारण की दिवा आणलाय मी घरून. वाती केलं होत्या आईने, त्या वाती लावायच्या होत्या. देवाचा रथ. जेवण झालं, आता दर्शन रांगेत. जिथपर्यंत मोबाईल जाईल तिथपर्यंत मोबाईल घेऊन जायचा. मोबाईल चेतन दादा ड्रायव्हर आहेत आज आमचे. चेतन दादा ड्रायव्हर आहे. कसले स्माइल द्यायले तर चेतन दादा. ही फ्रीचे माणसं इथं, हे आमचं VIP दर्शन चालू आहे. VIP दर्शन चालू आहे आमचे VIP दर्शन. ही फ्रीचे माणसं कसे बसते हॉलमध्ये बघा. तिरुपतीमध्ये आमचे VIP दर्शन. आमचे आका, हे आमचे काका, हे आनंद भैया, ही सुदर्शन हमारे कटुडॉन छावा तालुका अध्यक्ष. बरं दर्शनाला चालला भावानो. लाईन आहे, दर्शनाची लाईन. कोणाचं आहे? सुदर्शन. किती गर्दी आहे इकडे, खूप गर्दी आहे. या आकाश भया मोरे लाईन. मोबाईल ठेवायचं काउंटर.
लगेज सेलफोन डिपॉझिट काउंटर. आपला पण मोबाईल ठेवूया, दर्शन करून नंतर भेटूया. Much later. हा मित्रांनो, रात्रीचे 12 वाजलेत आणि 12 वाजता हे बघा लाडू वगैरे घेऊन दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि समोर ही आहे मोबाईलचा काउंटर. लाईनमध्ये असताना आपण मोबाईल ठेवला होता ना आपला, तो मोबाईल आपल्याला इकडे भेटला. हे सगळे जेवढे पण काउंटर आहेत सगळे मोबाईल आणि लगेजचे काउंटर आहेत. जे पण भाविक दर्शनासाठी गेले होते त्यांनी आपला मोबाईल आणि लगेज ठेवले होते आणि ते परत रिटर्न घेण्याचं हे काउंटर आहे. आता रात्रीचे 12 वाजलेत आणि बाकीचे सगळे आपले मंडळी गेलेत शॉपिंगला. चला आपण पण थोडीशी शॉपिंग करूया. मोबाईल घेऊन आलोय आणि आता सगळ्यांनी बोलले होते मला की इकडेच थांबतो मी. आता कुठे थांबलेत शोधावं लागेल. हे बघा रात्रीचे 1 वाजलेत जवळपास आणि 1 वाजता हे मार्केट पूर्ण गजबजलेलं दिसतंय आणि सर्वजण इकडे थांबलेत. भेटले बाबा एकदाचे. चांगलं झालं आहे का ना दर्शन? एक नंबर 1 दर्शन झालं. दर्शन करून काकाची स्माइल एकदम खुललेली आहे. काकाला मी रोमवर घेऊन टाकलेलो आहे. आणि रात्रीच्या 1 वाजता आजचा व्लॉग संपतोय आपला. तर भेटूया उद्या सकाळी. अजून काय आपलं नियोजन ठरतंय ते बघूया. अजून काय आपलं प्लॅन ठरलेलं नाही आहे. बघूया सकाळी काय प्लॅन ठरतो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राधे राधे.